चलो, तुम्हाला एंडोक्राइन सिस्टीम मधला कोणता असा टॉपिक आहे जो खूप अवघड वाटतोय? ओके, सो लेट्स टॉक अबाउट कुशिंग सिंड्रोम. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये एक ग्लँड असते ज्याला आपण ॲड्रिनल ग्लँड म्हणत असतो. आणि ह्या ॲड्रिनल ग्लँडच्या मेजरली 3 लेयर्स असतात. सर्वात बाहेरची जी लेयर असते जिला झोना ग्लोमेरुलोसा म्हणतात. त्याच्यानंतर इथे झोना फॅसिक्युलेटा आणि त्याच्यानंतर इथे झोना रेटिक्युलरिस. या तिघही लेयर्स मिळून याला आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणतो आणि जे की स्टेरॉइड हार्मोन सिक्रेट करत असतात. आता ह्या कुशिंग डिसीजमध्ये होतं काय, की हे जेवढेही स्टेरॉइड हार्मोन्स आहे याचं सिक्रेशन्स काय होऊन जाणार आहे? खूप जास्त काय होणार आहे? वाढणार का कमी होणार? काय होणार? काय होणार? ॲडिशनमध्ये कमी होतात आणि कुशिंगमध्ये वाढतात. तर लक्षात ठेवायचं आहे, कुशिंग सिंड्रोममध्ये जेवढेही हे हार्मोन्स आहेत, हे स्टेरॉइड्स आहेत, यांची लेव्हल काय होणार आहे? वाढणार आहे. आणि वाढल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्प्टम्स यामध्ये दिसतात. लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पण शरीरामध्ये स्टेरॉइड वाढतो, स्टेरॉइड वाढल्यानंतर काय होणार आहे? सर्वात पहिले याच्यामध्ये एक क्लिनिकल साईन दिसेल, दॅट इज नोन ॲज मून फेस. काय दिसेल? चंद्रासारखा चेहरा त्याचा होऊन जाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये दिसते पेंड्युलार टमी. कशी दिसेल? पेंड्युलार टमी. मग आपण बघत असतो रस्त्यावर पोलिस, बस त्यांना इमेजिन करायचं, हात बारीक, पाय बारीक, पण ढेरी खूप मोठे. आणि पेंड्युलार म्हणजे पेंड्युलम आपण सर्वांनी बघितलंय. त्या पेंड्युलम सारखी त्यांची टमी काय होते? इकडून तिकडे जात असते. दॅट इज नोन ॲज पेंड्युलार टमी. यामध्ये खूप जास्त अतिवजन वाढल्यामुळे स्किनमध्ये स्ट्रेच मार्क्स आपल्याला दिसतात. स्किन ताणली जाते आणि ताणल्यानंतर आपल्याला काय दिसतात? स्ट्रेच मार्क्स दिसतात. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दिसतो बफेलो हंप. बफेलो हंप. बफेलो म्हणजे काय? म्हैस आणि म्हशीसारखं जे हंप असतं त्या टाईपमध्ये आपल्याला काय दिसणार आहे? बफेलो हंप यामध्ये आपल्याला दिसणार आहे. मग याचा डायग्नोसिस कशा पद्धतीने करतो आपण? येस, एनीवन? काय? डेक्सामेथासोन सप्रेशन टेस्ट याने आपण काय करतो? डायग्नोसिस करत असतो. ठीक आहे. सिंड्रोमचा अर्थ असतो मित्रांनो ग्रुप ऑफ सिम्प्टम्स. लक्षात ठेवायचं आहे.